आता आम्ही गुरुद्वारामध्ये आलो आहोत. श्री लेह लडाख मध्ये गुरुद्वारा आहे आणि त्या ठिकाणी आम्ही आता दर्शनासाठी आलो. चला तर दर्शन करून घेऊया आपण पहिला. गुड मॉर्निंग मित्रांनो, आता आपण लेह मध्ये आहोत. आपलं आज सकाळची सुरुवात आज आपण करत आहोत लोकल साईटसीने. सर्वात प्रथम आपण आता ब्रेकफास्ट करूया. ब्रेकफास्ट झाला की आपण लोकल साईटसीन जे आहे ते आपल्याला आज कव्हर करायचं आहे. लोकल साईटसीनमध्ये कोणते कोणते साईटसीन असणार आहेत, कोणत्या कोणत्या साईटसीनला आम्ही व्हिजिट करतोय ते तुम्हाला मी नक्की दाखवूच. त्यामुळे आमच्याबरोबर तुम्ही कंटिन्यू व्हिडिओ बघत राहा. त्यावेळेस तुम्हाला कळेल की आम्ही कोणत्या साईटसीनला आम्ही व्हिजिट करतोय आणि इथे लोकलला फिरताना आम्हाला कोणत्या कोणत्या नवीन गोष्टी बघायला मिळत आहेत, काय त्या त्रास होतोय, ह्या सगळ्या तुम्हाला ह्या व्हिडिओच्या माध्यमातून कळेल. तर चला मग न वेळ घालवता आता आपण ब्रेकफास्ट करायला जाऊ आणि आपल्या साईटसीनला सुरुवात करूया. फ्रेश आहात? नाश्ता झाला? नाश्ता कसा आहे? जबरदस्त. दादा कसा आहे? ओके. दादा तुला नाश्ता मस्त आवडलं बेटी तुला? व्हेरी गुड. मॅडम तुम्हाला मस्त आवडलं ना? ए भाऊ नाश्ता कसा आहे? वहिनी नाश्ता. मित्रांनो, आता आपलं ब्रेकफास्ट वगैरे सगळे झालेले आहेत. आता आपल्या ज्या कालच्या बस होत्या आणि इर्टिगा गाडी होती त्या आपल्या इथेच थांबणार आहेत आणि इथून आपण नवीन लोकलच्या बस जे आपले पद्मासाहेब आहेत त्यांनी 2 गाड्या आणल्या आहेत. एक ही गाडी आहे आणि एक ही गाडी आहे 1505. या 2 बसमध्ये आम्ही सगळे बसून आम्ही इथल्या तर लोकलचं साईट सीन करणार आहोत. आमचा ब्रेकफास्ट झालेला आहे आणि वाजलेले आहेत आता 11. तर आपण कोणते कोणते साईट सीन करणार आहोत सिटीतले ते आपल्याला पद्माजी आपल्याला सांगणार आहेत. थोड़े त्यांच्याकडनं तुम्ही ऐकून घ्या. पद्माजी थोड़ा सा बताइए आप कि कौन से आप लोग आज साइट सीन करेंगे? आज हम पहले दिन हम यहाँ का लोकल साइट सीन करेंगे सर. जैसे हो गया शांति स्तूपा, ले पैलेस, फिर यहाँ से नीचे हम हॉल ऑफ फेम करेंगे सर. फिर उसके बाद गुरुद्वारा पत्थर साहिब, मैग्नेटिक हिल और संगम पॉइंट. ओके उसके बाद आप लोग मार्केट जा सकते हैं, फिर यहाँ रेस्ट करना है. जी. हाँ जी. तो इस तरीके से हमारा आज का प्रोग्राम रहेगा. इन साइट सीन के बाद हम लोग वापस यहाँ पे आएंगे और आज का स्टे यही रहेगा. तो चलो अभी साइट सीन के लिए हम लोग निकलते हैं. हाँ ना भैया, चलिए. ओके, थैंक यू. मित्रांनो, आता आपण पहिल्या साईट सीनसाठी निघालो आहोत आणि पहिल्या साईट सीनमधून बघायला जाण्यासाठी सिटीतून आपण थोडं बाहेर पडतोय. तर तो बाहेरचा जरा व्ह्यू तुम्ही बघून घ्या. खूप मस्त आहे, छान आहे, युनिक प्लेस आहे असं वाटतं. तुम्ही पूर्णपणे नोटीस करा या सगळ्या गोष्टी. आणि बाजूलाच एअरपोर्ट आहे माझ्या लेफ्ट साईडला. तिथून तुम्ही सिटी हार्डली 5 मिनिटाच्या अंतरावरती आहे, 5 मिनिटाच्या अंतरावरती. त्यामुळे तुम्ही जेव्हा कधी फ्लाईटने याल तरी तुम्हाला कसल्याही पद्धतीचा त्रास होणार नाही. मित्रांनो, आम्ही पहिले साईट सीन हॉल ऑफ फेम या ठिकाणी आलो आहोत. या ठिकाणी सगळे आर्मीचे जे शस्त्र आहेत ती ठेवण्यात आलेली आहेत. त्याचं तिकीट 125 रुपये आहे आणि ते तुम्हाला ऑनलाईन स्वरूपात म्हणजे कार्डच्या माध्यमातून त्या बाजूच्या काउंटरमधून काढायचं. तुम्ही काउंटर एकदा बघून घ्या. कधी याल तेव्हा कॅश नाही चालत, ऑनलाईन पेमेंट तुम्हाला कार्डने तिथे पेड करायचं आहे. चला मग आपण बघून घेऊया आता. हॉल ऑफ फेम हे संग्रहालय भारतीय सैन्याने उभारलेलं असून देशासाठी बलिदान दिलेल्या शूर जवानांच्या स्मृतींना समर्पित आहे. इंडिया में कारगिल का ड्रोन हो चुका सोच के पाकिस्तान एलओसी क्रॉस करके अपनी एरिया का घुस पे चुका था.
आपने ये कहता कहाँ घुस फिर चुका था पकिता है उसे करास करने के बाद शैतान ने नाम तो सुना होगा मेरे ख्याल में दरास सुना क्या सुना यहाँ से आवाज नहीं आ रहा क्या बात है द्रास नाम सुना द्रास दरास दरास के अंदर दोनों ने येथे तुम्हाला कारगिल युद्धातील शौर्यगाथा, सियाचीन ग्लेशियरवरील कठीण जीवन आणि भारतीय सैन्याने वापरलेली शस्त्रे, युद्धातील उपकरणे, शहीद जवानांचे फोटो आणि त्यांची पराक्रमाची माहिती पाहायला मिळते. हे ठिकाण प्रत्येक भारतीयाने आयुष्यात एकदा तरी पाहावे, कारण येथे आल्यावर आपल्या सैनिकांच्या त्यागांची आणि देशभक्तीची खरी जाणीव येथे होते. आज आपण लेह पासून सुमारे 25 किलोमीटर अंतरावर असलेलं गुरुद्वारा पत्थर साहिब येथे आलो आहोत. हे ठिकाण फक्त शीख धर्मासाठीच नाही तर सर्व धर्माच्या श्रद्धाळूंसाठी अत्यंत पवित्र मानले जाते. गुरुद्वारा पत्थर साहिबाची कथा अशी आहे. सुमारे 500 वर्षापूर्वी गुरु नानक देवजी लेहमध्ये प्रवास करत होते. त्या परिसरात एक राक्षस राहत होता. लोकांना त्रास देत असे. एके दिवशी गुरु नानक देवजी ध्यानात बसले असता त्या राक्षसाने डोंगरावरून एक प्रचंड मोठा दगड त्यांच्या दिशेने ढकलला. परंतु चमत्कार घडला. तो मोठा दगड गुरुजींच्या शरीराला लागला तरी तो मेणासारखा मऊ झाला आणि त्यावर गुरुजींच्या शरीराचा ठसा उमटला. हे पाहून राक्षस संतापला आणि त्याने त्या दगडाला लाथ मारली. त्याच क्षणी त्याच्या पायाचाही ठसा त्या दगडावर उमटला. हा चमत्कार पाहून राक्षसाला आपल्या चुकीची जाणीव झाली. त्याने गुरु नानक देवजींची माफी मागितली आणि पुढे लोकांना त्रास देणे कायमचे सोडून दिले. आजही त्या पवित्र दगडावर गुरुजींच्या शरीराचा आणि राक्षसाच्या पायाचा ठसा पाहायला मिळतो अशी श्रद्धा आहे. याच्या स्मरणार्थ येथे गुरुद्वारा पत्थर साहिबा उभारण्यात आला आहे. आज या गुरुद्वाराची देखभाल इंडियन आर्मी करते आणि इथे येणाऱ्या प्रत्येक भाविकाला मोफत लंगर प्रसाद दिला जातो. हा मॅग्नेटिक हिल पॉइंट आहे. त्याचं वैशिष्ट्य असं म्हटलं जाते की गाडी तुम्ही वरती ते बंद केलीत ना आणि सोडलीत ना तर ती खाली ऑटोमॅटिकली येते. रिव्हर्स मध्ये येते का पुढे फॉरवर्ड जाते? फॉरवर्ड मध्ये येते. रिव्हर्स मध्ये केलं तर रिव्हर्स मध्ये येते. मॅग्नेटिक हिल दाखवून देतात ना जरा तर. हा मॅग्नेटिक हिल पॉइंट आहे. कंप्लीट रोड. मित्रांनो, आता आपण संगम पॉइंटला आलो आहोत लेह लडाखमध्ये. संगम पॉइंट म्हणजे माझ्या मागे तुम्हाला नदी दिसत असेल बघा, त्या नदीचा संगम तुम्हाला मी दाखवतो थोडक्यात. आपल्या ही जी तुम्हाला समोर नदी येते ही सिंदूर नदी आहे आणि ही जी आहे ही झंस्कार रिव्हर. ही झंस्कार रिव्हर आणि ह्या दोघांचं संगम इथे होतं म्हणून याला संगम पॉइंट म्हटलं जातं. लक्षात आलं तुम्हाला? इथे तुम्हाला राफ्टिंग वगैरे केलं जातं. बघा झालं बघा बोट राफ्टिंग झाली वगैरे. इथले पर पर्सन चार्जेस किती आहेत? 1000 रुपये आहेत आणि 50 मिनिटासाठी राफ्टिंग इथे घेतलं जातं. मित्रांनो, श्रीनगर इथून 400 किलोमीटर आहे आणि हा संगम पॉईंट जो आपण गेलो होतो तो बॅनर आहे इथे.
इथून सरळ जायचं आपण श्रीनगरला, ज्या साईडला ट्रक उभे आहेत तिकडे. आणि आपण आता इकडे वळतोय तो आपला लेह लडाख, लेहसाठी. हे बघा, हा आपण शांती स्तूपामध्ये आलो आहोत. शांती स्तूपा लेहमध्ये आहे, सिटीमध्येच आहे ते. शांती स्तूपाचं तिकीट 50 रुपये आहे. ही एंट्री काउंटर आहे इथे. 50 रुपयाची एंट्री आहे. मग गाडी पार्किंग करायची, एंट्री करून 50 रुपये एंट्री करून तुम्ही सरळ ह्या मार्गे शांती स्तूपाला इकडे वरती जायचं आहे. आता चला आपण वरती जाऊन बघून घेऊया. फायनली आपण शांती स्तूपामध्ये आलो आहोत. मस्त क्लायमेट आहे आता. टेम्परेचर साधारणतः इथे आता 20 आहे. एवढी थंडी नाही आहे, पण गुलाबी थंडी आणि हवा आत्ताच्या टायमिंगला छानपैकी लागते. त्यामुळे थोडी मजा येते. आणि जो इथला व्ह्यू आहे ना, तो ऑसम आहे. म्हणजे निसर्ग असा डोळ्यात सामावून घेऊ असा वाटतो. स्तूपाच्या बरोबर समोरचा सगळा प्लेस आणि त्याच्या बॅक साईडचा पण प्लेस अतिशय सुंदर आहे. तुम्हाला एकदा पूर्ण व्ह्यू दाखवतो. तुम्ही एकदा चेकआउट करून घ्या. आता आपण लडाखमधील लेह पॅलेस या ठिकाणी आलो आहोत. लेह पॅलेस हा लडाखमधील सर्वात प्रसिद्ध ऐतिहासिक राजवाडा आहे. हा राजवाडा लेह शहराच्या वरच्या टेकडीवर असल्यामुळे येथून संपूर्ण लेह शहर आणि सभोवतालचे हिमालय पर्वत अतिशय सुंदर दिसतात. हा राजवाडा 17व्या शतकात सेंगे नामग्याल यांनी बांधला. या राजवाड्यात एकूण 9 मजले आहेत. वरच्या मजल्यावर राजघराणे राहत असे, तर खालच्या मजल्यांचा उपयोग गोदाम, तबेले आणि नोकरांसाठी केला जात असे. या राजवाड्याची रचना पोटालो पॅलेस वरून प्रेरित असल्याचे मानले जाते. त्यामुळे त्याची वास्तुकला तिबेटी शैलीची झलक दाखवते. 1846 मध्ये डोगरा सैन्याचे लडाख जिंकल्यानंतर राजघराण्याने हा राजवाडा सोडून स्टोक पॅलेस येथे वास्तव्य केले. त्यानंतर हा राजवाडा बराच काळ ओसाड राहिला. आज त्याचे जतन केले गेले असून तो पर्यटकांसाठी खुला आहे. येथील संग्रहालयात जुनी शस्त्रे, दागिने, धार्मिक वस्तू, टंकाचित्रे आणि राजघराण्याशी संबंधित अनेक ऐतिहासिक वस्तू पाहायला मिळतात. जर तुम्ही लेहला फिरायला येत असाल तर लेह पॅलेसला नक्की भेट द्या. इतिहास, संस्कृती आणि सुंदर निसर्गाचा अनुभव येथे एकाच ठिकाणी मिळतो. तर फायनली मित्रांनो, आपला लेह पॅलेस बघून झालेला आहे आणि आता आपण जायचं आहे लेह मधील प्रसिद्ध मार्केटमध्ये. मित्रांनो, आता मी लेह लडाखच्या मार्केटमध्ये आलोय, मॉल रोडला. तुम्ही मॉल रोड बघून घ्या. सगळीकडे दोन्ही साईडला शॉप आहेत. मधून चालण्यासाठी आणि शॉपिंग करण्यासाठी तुम्हाला जागा ठेवलेली आहे. खूप लाइटिंग वगैरे छान आहे. शॉप वगैरे मस्त बघा. आणि हा इकडे रस्ता आहे. मला दिसत असेल पहाडीच्या मागे बर्फ पण पडलेला.
आना की साइड से उधर ये गेट वाली साइड तर फायनली मित्रांनो, आज आम्ही लेह मधील लोकल साईट सीन कंप्लीट केले आणि आता आम्ही हॉटेल चेक इन केले. पुन्हा 8 वाजलेले आहेत. 8 वाजता आम्ही सर्व साईट सीन लेह मधील करून शॉपिंग करून आता आम्ही हॉटेल चेक इन केले. आता आम्ही जेवायला जाणार, डिनर करणार आणि आजचा व्हिडिओ इथेच थांबवणार. कसा वाटला आजचा माझा ब्लॉग हे मला तुम्ही नक्की कमेंट करून कळवा. चॅनलला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका. तेव्हाच माझे तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला येतील. थँक्यू फॉर वॉचिंग माय चॅनल. गुड नाईट, बाय बाय, टेक केअर.